लक्ष यूट्यूब व्ह्यूवर्सचे स्वागत. मराठी व्याकरणावर आधारित हे सत्र. यामध्ये आपण मराठी व्याकरणाशी संबंधित प्राथमिक माहिती तसेच मराठी व्याकरणातील काही महत्त्वाचे घटकांविषयी अगदी वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या सरावासह चर्चा करणार आहोत. जाणून घेऊ मराठी व्याकरणातील काही महत्त्वाच्या संकल्पना अगदी संक्षेपात आणि सोप्या भाषेत. मित्रांनो, व्याकरणाचा संबंध येतो ते म्हणजे भाषाशी. मग ती कोणतीही भाषा असो. पण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असू तर अर्थातच मराठी भाषेशी त्याचा संबंध येणार आहे. तर भाषा म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचे विचार, भावभावना इतर व्यक्तींपर्यंत किंवा लोकसमूहापर्यंत पोहोचवण्यासाठीचं जे माध्यम आहे, साधन आहे, त्याला आपण भाषा असे म्हणतो. मग ती भाषा मौखिक देखील असू शकते किंवा लिखित देखील असू शकते. आणि याच भाषेला शिस्त लावणारं, अनुशासन लावणारं, काही नियम आखून देणारं शास्त्र म्हणजेच व्याकरण. त्या भाषेचं व्याकरण. बऱ्याचदा आपण पाहतो की भाषा ही लिखित आणि मौखिक या पलीकडे जाऊन काही हातवाऱ्यांच्या द्वारे किंवा नेत्राच्या खाणाखुणाद्वारे देखील आपण आपल्या भावभावना इतर व्यक्तींपर्यंत पोहोचवत असतो. त्यालाच आपण मराठीमध्ये करपल्लवी किंवा नेत्रपल्लवी असे देखील म्हणतो. पुढची एक संकल्पना येते ते म्हणजे लिपी. तर भाषा जी तयार झालेली असते ती एका विशिष्ट लिपीशी संबंधित असते. तर लिपी म्हणजे काय, तर त्या भाषेमधले जे काही ध्वनी आहेत, उच्चार आहेत, त्या उच्चारांना एक अक्षरात दिलेलं विशिष्ट रूप, वर्णांमध्ये दिलेलं विशिष्ट रूप, जे सर्वमान्य आहे त्या लोकसमूहामध्ये. म्हणजेच थोडक्यात लिपी म्हणजे ध्वनीच्या सांकेतिक खुणा ज्याचा अर्थ त्या लोकसमूहामध्ये सर्वमान्य आहे. त्यानंतर पुढची संकल्पना आपण पाहिली व्याकरण. व्याकरण म्हणजेच त्या भाषेला शिस्त लावणारं किंवा अनुशासन देणारं शास्त्र. पतंजलींनी याच व्याकरणाला शब्दानुशासन असे देखील म्हटलेले आहे. जगामध्ये आपल्याला अनेक भाषा पाहायला मिळतात. त्या भाषा वेगवेगळ्या लिपीशी संबंधित असतात, स्क्रिप्टशी संबंधित असतात. एकाच लिपीमध्ये आपल्याला बऱ्याचदा अनेक भाषा देखील पाहायला मिळतात. जसं की चायनीज ही एक स्क्रिप्ट आहे, लिपी आहे, ज्याच्यापासून चीनची भाषा मंद्रीन तयार झालेली आहे. तसंच लॅटिन ही सुद्धा एक लिपी आहे, स्क्रिप्ट आहे, ज्याच्यापासून स्पॅनिश असेल किंवा इंग्लिश असेल या भाषा तयार झालेल्या आहेत. मराठीच्या बाबतीत मराठीची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे, ज्याला बाळबोध लिपी असं देखील म्हटलं जातं. तर भाषेशी संबंधित असलेला एक महत्त्वाचा घटक म्हणजे वाक्य. तर वाक्य आपण कशाला म्हणतो, पूर्ण अर्थाचा शब्दसमूह म्हणजे वाक्य. काही शब्द किंवा शब्दांचे समूह जेव्हा एका विशिष्ट क्रमाने येतात आणि विशिष्ट क्रमाने आल्यानंतर ते एक निश्चित अर्थ देतात, त्याला आपण वाक्य असं म्हणतो. वाक्य हा जर आपण घटक पकडला तर त्या वाक्यामध्ये येणारे शब्द हे त्यातील उपघटक असतील. तर परत शब्द या उपघटकाकडे जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की शब्द म्हणजे काय, तर शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षरे. जेव्हा काही अक्षरे एका विशिष्ट क्रमाने एकत्र येतात आणि ते निश्चित असा अर्थ देतात, त्यांना आपण शब्द असं म्हणतो. आणि त्यानंतर अक्षरे म्हणजेच वर्ण. मग वर्णासाठी व्याकरणामध्ये निश्चित अशी व्याख्या दिलेली आहे की तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना, मूळ उच्चारांना आपण वर्ण असं म्हणतो. म्हणजे भाषेच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर वाक्य हा एक मोठा घटक, त्यातील उपघटक शब्द आणि शब्दातून शब्द ज्याच्यापासून तयार होतात तो घटक म्हणजे वर्ण. म्हणजे वाक्य हे शब्दांपासून तर शब्द हे वर्ण किंवा अक्षरांपासून तयार होतात, हे आपल्याला लक्षात येईल. मराठी भाषेचे जे व्याकरण आहे ते संपूर्ण व्याकरण या तीनच घटकाशी संबंधित आहे. म्हणजे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार. ज्या संकल्पना आता आपण पाहिल्या की वाक्य हे शब्दांपासून बनतात आणि शब्द हे वर्णांपासून बनतात. तर वर्णविचार हा अगदी प्राथमिक घटक आहे. त्याच्यावर आधारित असलेला शब्दविचार आणि या दोघांवर आधारित असलेला पुढचा घटक तो म्हणजे वाक्यविचार. तर व्याकरण अभ्यासातील हा जो वर्णविचार आहे हा घटक आज आपण समजून घेऊ. मराठीत वर्णांचे 3 प्रकार पडतात. स्वर,
स्वरादी आणि व्यंजन. हल्ली एक नवीन प्रकार मांडला जातो तो म्हणजे नवे स्वरादी. पण तो वेगळा प्रकार न मानता स्वरादीमध्येच आपण ते आणखी 2 नवे स्वरादी समाविष्ट करू शकतो. तर वर्ण प्रकारामध्ये स्वर मराठीत एकूण 12 आहेत. स्वरादी 2 आणि नवे स्वरादी 2 असे एकूण 4 स्वरादी मानता येतील. तर एकूण व्यंजन आहेत 34. आता स्वर म्हणजे नेमके काय आणि त्यामध्ये कोणते 12 स्वर येतात, स्वरादी कोणते आहेत आणि व्यंजन कोणते आहेत ते देखील समजून घेऊ. मराठी वर्णमालेत अ पासून अ पर्यंत 12 स्वर आहेत. स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांनाच स्वर असे म्हटलं जातं. स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो. स्वतंत्रपणे म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्यावाचून होतो. स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे, विवृत्त म्हणजेच पसरलेले असते. म्हणजेच स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. म्हणून स्वरांनाच नुसते सूर असे देखील म्हटलं जातं. तर अ पासून अ पर्यंतचे हे जे 12 स्वर आहेत त्यांचे अशा पद्धतीने आपण 3 उपविभागांमध्ये देखील वर्गीकरण करू शकतो. त्यापैकी अ, इ, उ, ऋ आणि लू हे ऱ्हस्व स्वर आपण मानतो, कारण त्यांचा उच्चार हा थोडासा आखूड होतो दुसऱ्या स्वरांच्या तुलनेने आ, ई आणि उ ह्यांचा उच्चार दीर्घ होतो, अधिक कालावधीसाठी होतो, त्यामुळे त्यांना आपण दीर्घ स्वर असे म्हणतो. तर 4 स्वर असे आहेत की जे 2 स्वर एकत्र आल्याने त्यांच्यापासून तयार झालेले आहेत. ते म्हणजे ए, आय, ओ, औ. ए हा स्वर तयार झालेला आहे अ आणि ई एकत्रित येऊन. आय हा स्वर तयार झालेला आहे आ अधिक ई एकत्रित येऊन. ओ हा स्वर तयार झालेला आहे अ अधिक उ एकत्रित येऊन. तर औ हा स्वर तयार झालेला आहे आ अधिक उ एकत्रित येऊन. तर असे एकूण 12 स्वर आणि या स्वराचं वर्गीकरण ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. एकूण 5 ऱ्हस्व स्वर, 3 दीर्घ स्वर आणि 4 संयुक्त स्वर. एकूण 34 व्यंजने आहेत. मराठी वर्णमालेतील क, ख पासून अगदी ह, ळ पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात. व्यंजने हे अपूर्ण उच्चाराची आहेत आणि ते दाखवण्यासाठीच त्यांचा पाय मोडून लिहिलं जातं, ज्याला मराठीत हलंत असे म्हणतात. आपण जेव्हा क, ख, ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात अ हा स्वर मिसळून आपण त्यांचा उच्चार करतो. जसं की हलंत क म्हणजेच पाय मोडलेला क, यामध्ये ज्यावेळेस अ मिसळला जातो, अ हा स्वर मिसळला जातो, त्यावेळेस पूर्ण उच्चाराचा क तयार होतो. म्हणूनच व्यंजनांना अपूर्ण उच्चाराची वर्ण असे देखील म्हणतात. इथे आपण लक्षात घ्यायला हवं की मराठीमध्ये जे काही 34 व्यंजने आहेत त्यामध्ये क्षत्रियचा क्ष आणि ज्ञानेश्वराचा ज्ञ यांचा समावेश होत नाही. तर त्यांना आपण संयुक्त व्यंजने या वर्गामध्ये त्यांचा समावेश करतो. 34 व्यंजनांमध्ये क्ष आणि ज्ञचा समावेश नाही. तर मग क, ख पासून अगदी ह, ळ पर्यंत येणारे हे जे 34 व्यंजने आहेत ते कशा प्रकारे उपविभागामध्ये विभागली जातात हे आपण समजून घेऊ. त्यातल्या अगदी क पासून म पर्यंतची जी व्यंजने आहेत त्यांना आपण स्पर्श व्यंजने असे म्हणतो, कारण त्यांचा उच्चार करत असताना जिभेचा मुखातल्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श होत असतो आणि त्या होणाऱ्या भागाच्या स्पर्शांवरूनच त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत जी आपण पुढे पाहू. त्यामुळे त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हटलं जातं. प्रत्येक स्पर्श व्यंजनातील पहिले 2 वर्ण हे कठोर, त्यानंतरची 2 वर्ण हे मृदू आणि शेवटचा वर्ण हा अनुनासिक मानला जातो. जसं क वर्गामध्ये क, ख ही कठोर, तर ग, घ ही मृदू आणि न शेवटचा न हे अनुनासिक मानलं जातं. तर जेथे उच्चाराची तीव्रता दिसून येते ते कठोर व्यंजने समजली जातात आणि तुलनेने ज्याचा उच्चार सौम्य, कोमल किंवा मृदू असतो त्यांना आपण मृदू व्यंजन म्हणतो. जसं की क, ख चा उच्चार करत असताना तीव्रता दिसून येते तुलनेने ग आणि घ
ह्यांचे उच्चार कोमल किंवा मृदू होतात हे देखील आपल्या लक्षात येतं. तर न हा त्यामध्ये अनुनासिक आहे. तसंच च वर्गामध्ये सुद्धा च छ ही कठोर व्यंजने, ज झ ही मृदू व्यंजने आणि न हा अनुनासिक. ट वर्गामध्ये ट ठ थोडेसे तीव्र म्हणजेच कठोर व्यंजने, द ध हे मृदू व्यंजने तर अनुनासिक न. त वर्गामध्ये त थ कठोर, द ध मृदू आणि न हलंत न हा अपूर्ण उच्चाराचा व्यंजन आहे. ज्यावेळेस त्यामध्ये अ मिसळला जाईल, हलंत न अधिक त्यावेळेस पूर्ण उच्चाराचा न तयार होईल. प वर्गामध्ये प फ कठोर, ब भ मृदू सौम्य कोमल उच्चाराची वर्ण तर म हा अनुनासिक असेल. तर अनुनासिक कशाला म्हटलं जातं? तर अनुनासिक म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार नासिकेतून होतो त्यांना आपण अनुनासिक असं म्हणतो. म्हणजे या 5 वर्गातला अंतिम जो वर्ण आहे तो अनुनासिकामध्ये येतो. बहुधा त्याचा उच्चार न सारखाच होतो आणि त्यांचं अशा पद्धतीने जर लेखन केलं जात असेल, जसं आपण अनुनासिकांमध्ये हे अक्षरे बघतोय, पहिला अक्षर आपल्याला ड सारखा दिसतोय पण त्याचा उच्चार न होतो. दुसरा आपल्याला त्र सारखा दिसतो पण त्याचा देखील उच्चार न होतो. त्यानंतर बाणाचा न, नळाचा न आणि म ही सगळी अनुनासिक आहेत. ज्यावेळेस त्यांच्या अशा पद्धतीने अक्षर वापरून लेखन केलेलं असेल त्यावेळेस त्याला परसवर्णातील लेखन असं देखील म्हटलं जातं. आणि या अक्षरांच्या ऐवजी जर एखाद्या शब्दाच्या वर आपण अनुस्वार दिलेला असेल, टिंब दिलेला असेल तर ते अनुनासिक असं संबोधलं जातं. त्यानंतरचा पुढचा उपविभाग येतो अर्धस्वर. अर्धस्वरामध्ये य र ल व हे 4 आपण अर्धस्वर मानतो. त्यांना अर्धस्वर यासाठी म्हटलं जातं कारण ते मुळात कुठल्या तरी स्वरांपासून तयार झालेले आहेत. जसं की य जर आपण बघितलं तर ई आणि अ, ई अ, ई अ यापासून य हा स्वर तयार झालेला आहे, ई अ. र हा जो स्वर आहे ते रू, ऋषीचा रू अधिक अ, रू अ, रू अ म्हणजे 2 स्वर एकत्र येऊन तयार झालेले आहेत. पण मुळात ते व्यंजने आहेत. त्याला आपण र हा पूर्ण उच्चाराचा स्वर त्यापासून तयार झालेला आहे. ल सुद्धा लू हा स्वर अधिक अ मिसळल्यानंतर तयार झालेला आहे. तर व हा देखील उ आणि अ, उ अ, उ अ त्यावरून व हा व्यंजन तयार झालेलं आहे. मुळात ते 2 स्वरांपासून तयार झालेले त्यामुळे त्यांना अर्धस्वर म्हटलं जातं. जसं की य आपण बघितलं इ अ, र आपण बघितलं रू अ, ल आपण बघितलं लू अ आणि व आपण बघितलं उ अ. मुळात ते कुठल्या ना कुठल्या तरी स्वरांपासून तयार झालेले आहेत त्यामुळे त्यांना अर्धस्वर म्हटलं जातं. त्यापुढे येतं उष्मे किंवा घर्षके. तर श, श आणि स यांना आपण उष्मे किंवा घर्षक म्हणतो. मुळात उष्मन, उष्मन म्हणजे वायू मुखात वाटे ज्यावेळेस आपण जोराने बाहेर टाकतो त्यावेळेस यांचा उच्चार होतो. उष्मन म्हणजेच वायू आणि तो वायू ज्यावेळेस आपण मुखातून जोराने बाहेर टाकतो त्यावेळेस यांचा उच्चार होतो. जसं की स, श आणि षटकोनाचा श. त्यामुळे त्यांना उष्मे किंवा घर्षक असं म्हटलं जातं. पुढचा उपविभाग आहे महाप्राण. तर ह हा या वर्णाचा उच्चार हा महाप्राण या उपविभागामध्ये मोडतो. तर ज्यावेळेस फुफ्फुसातील हवा आपण तोंडावाटे जोराने बाहेर टाकतो त्यावेळेस ह चा उच्चार होत असतो ह. त्यामुळे त्याला महाप्राण असं संबोधलं जातं. आणि या सगळ्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे चालणारा किंवा वेगळा जो वर्ण आहे तो म्हणजे ळ, शेवटचा वर्ण ळ. तर त्याला आपण स्वतंत्र या उपविभागामध्ये घेतो. अशा पद्धतीने काही स्पर्श व्यंजने, काही अर्धस्वर, काही उष्मके किंवा घर्षके, ह हा एक महाप्राण आणि त्याबरोबर ळ हा एक स्वतंत्र अशी आपण 34 व्यंजने मानतो. जसं ह हा आपण महाप्राण मानतो त्याचबरोबर प्रत्येक स्पर्श व्यंजनातील जो दुसरा वर्ण आहे तो देखील ह मिसळून तयार झालेला आहे. जसं की क मध्ये ज्यावेळेस ह मिसळतो त्यावेळेस ख तयार झालाय. च मध्ये ज्यावेळेस ह मिसळलाय त्यावेळेस छ तयार झालेला आहे. अशा पद्धतीने हे देखील महाप्राण या प्रकारामध्ये मोडतात. बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की मराठीत एकूण किती वर्ण महाप्राण या प्रकारात मोडले जातात.
तर ह तर महाप्राण आहेच, पण त्यासोबतच स्पर्श व्यंजनामधला प्रत्येक अल्टरनेट वर्ण जो आहे, जसं की क नंतरचा ख आणि ग नंतरचा घ, हा सुद्धा महाप्राणमध्ये येतो. म्हणजे ह हा एक स्पर्श व्यंजनामधील ख घ छ झ ठ द थ ध फ आणि भ हे सगळे देखील महाप्राणमध्ये येतात. म्हणजे हे 10, ह एक 11 आणि उष्मे किंवा घर्षके हे देखील महाप्राणमध्येच घेतले जातात. असे एकूण 14 महाप्राण मराठीमध्ये मांडले जातात. आता क्ष आणि ज्ञ हे काय प्रकार आहेत समजून घेऊ. त्यासाठी एक वेगळी संकल्पना येईल, ती म्हणजे संयुक्त व्यंजने आणि जोडाक्षर. या दोन्हीचे अर्थ काय होतात आणि त्या दोन्हीमध्ये नेमका भेद काय ते देखील लक्षात घेऊ. तर संयुक्त व्यंजन म्हणजे काय, तर सोपं आहे. ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजने एकत्र येतील आणि त्यांच्या एकत्रीकरणातून जो काही प्रकार तयार होईल त्यालाच आपण संयुक्त व्यंजन असं म्हणतो. 2 व्यंजने एकत्र येऊन ते तयार होतात. पण इथे आपल्याला लक्षात घ्यायचे की त्यामध्ये कोणताही स्वर नसतो, केवळ व्यंजनांचाच तो एकत्रित गुच्छ असतो. जसं की ग आपण बघितलंय, हलंत ग अधिक य हे एकत्र येऊन ग्य हे संयुक्त व्यंजन तयार झालेलं आहे. आता जोडाक्षर कशाला म्हणतात, तर संयुक्त व्यंजनामध्ये किंवा जोड व्यंजनाच्या शेवटी ज्यावेळेस एक स्वर येतो त्यावेळेस त्याला आपण जोडाक्षर असं म्हणतो. तर संयुक्त व्यंजने आणि जोडाक्षरमध्ये हा एक सूक्ष्म फरक आहे की संयुक्त व्यंजनामध्ये व्यंजने एकत्र येतात, स्वर येत नाही. पण जोडाक्षरामध्ये संयुक्त व्यंजनाच्या शेवटी किंवा अनेक व्यंजने एकत्र आल्यानंतर त्याच्या शेवटी जर स्वर येत असेल तर त्याला आपण जोडाक्षर म्हणतो. परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जोडाक्षरांवर प्रश्न विचारले जातात. दिलेल्या जोडाक्षरांमधले स्वर, व्यंजने शोधायला देखील आपल्याला सांगितले जातात. जसं की उदाहरण बघूयात आपण इथे. च जो आहे, पूर्ण अर्थाचा च, हा च हलंत नाहीये. तो च कसा तयार झालाय, तर हलंत च अधिक य म्हणजे 2 व्यंजने एकत्र आली आणि त्या शेवटी अ हा स्वर आपण पाहू शकतो. त्यापासून च हा जोडाक्षर तयार झाला. पण वर पाहिलेला हलंत ग्य हा जोडाक्षर नव्हता, तर तो संयुक्त व्यंजन होता. प, हलंत नसलेला प, हलंत क अधिक प शेवटी स्वर आलेला आहे, त्यामुळे तो संयुक्त व्यंजन न राहता जोडाक्षर झालाय. जोडाक्षराची व्याख्याच आपण बघितलेली आहे की संयुक्त व्यंजनाच्या शेवटी किंवा अनेक व्यंजने एकत्र आल्यानंतर त्या शेवटी जर स्वर येत असेल तर तो जोडाक्षर बनतो. आता सर्प, सर्प हा देखील जोडाक्षर आहे. तो कसा, त्याची जर आपण फोड केली तर आपल्याला लक्षात येईल. हलंत स, त्यामध्ये अ मिसळला, पूर्ण उच्चाराचा स तयार झालाय. हलंत र, त्यामध्ये हलंत प आणि त्यामध्ये शेवटी अ जर मिसळला तर पूर्ण उच्चाराचा प. अशा पद्धतीने सर्प हा शब्द तयार झालेला आहे. चक्र, राष्ट्र, पर्या ही सगळी जोडाक्षराची उदाहरणे यासाठीच आहेत कारण त्याच्या प्रत्येक संयुक्त व्यंजनांच्या शेवटी कुठला ना कुठला तरी स्वर आल्याचं आपल्याला दिसून येतं. जसं की राष्ट्र हा शब्द जोडाक्षर आहे. फोड कशी आपण केलेली पाहू शकतो इथे. तर हलंत र, त्यामध्ये ज्यावेळेस आ मिसळला त्यावेळेस पूर्ण उच्चाराचा रा हा शब्द तयार झाला. षटकोणाचा हलंत श, त्यामध्ये हलंत ट मिसळला गेलाय, हलंत र मिसळला गेलाय आणि शेवटी अ हा स्वर आल्यानंतर राष्ट्र हा पूर्ण उच्चाराचा जोडाक्षर तयार होतो. तर क्रूच्या बाबतीत आपण बघूयात की क्रू हे जोडाक्षर नाही. का नाही, तर क्रूची फोड कशी होते, हलंत क, त्यानंतर ऋषीचा रू आणि शेवटी अ. म्हणजे तो जोडाक्षराच्या व्याख्येत बसत नाही. जोडाक्षराची व्याख्या आपण काय सांगितलेली होती की संयुक्त व्यंजने असावेत आणि त्याच्या शेवटी स्वर आलेला असावा किंवा 2 किंवा 2 पेक्षा अधिक संयुक्त व्यंजने असावेत आणि त्याच्या शेवटी स्वर आलेला असावा किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजने असावेत. इथे जर बघितलं तर आपल्याला एकच व्यंजन दिसतो, तो म्हणजे क, आणि त्याच्यानंतर सलग 2 स्वर आलेले आहेत. म्हणजे जोडाक्षर तयार होण्यासाठी किमान 2 व्यंजने असायलाच हवीत. जर एकच व्यंजन आणि त्यानंतर जर स्वर येत असतील तर तो जोडाक्षर होणार नाही. तर क्रू हे जोडाक्षर नाही कारण एकाच व्यंजनानंतर स्वर आलेला आहे. जोडाक्षर
बनण्यासाठी किमान 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यंजने आणि त्या शेवटी स्वर ही जोडाक्षराची व्याख्या आपण पाहिलेली आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये जर कधी विचारलं की दिलेल्या अक्षरांपैकी खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही, तर क्रू आपण विशेष तत्वाने लक्षात ठेवावं. क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षर आहेत. का जोडाक्षर आहेत? तर क्ष कशापासून तयार होतो? हलंत क, षटकोनाचा श आणि त्यामध्ये शेवटी जर अ मिसळला तर जोडाक्षर तयार होईल. आणि हलंतच जर क्ष क्षत्रियाचा आपण ठेवला तर हलंत क आणि हलंत षटकोनाचा श एवढंच येईल. ज्ञ सुद्धा कशाने तयार होतं? तर द न य तिन्ही हलंत आणि शेवटी त्यामध्ये अ हा जर आपण स्वर मिसळला तर ज्ञ हे जोडाक्षर तयार होईल. म्हणूनच आपण आधी पाहिलेल्या 34 व्यंजनामध्ये क्ष आणि ज्ञचा समावेश केलेला नव्हता, कारण ते एकतर संयुक्त व्यंजने होतील किंवा जोडाक्षरे होतील. जर त्यांच्या शेवटी आपण स्वर घेतला तर ते जोडाक्षर होतील आणि स्वर नाही घेतला तर ते संयुक्त व्यंजने होतील. कारण क्ष तयार होतो क आणि षटकोनाच्या श पासून, ज्ञ तयार होतो द न य पासून, म्हणूनच त्यांना आपण संयुक्त व्यंजने किंवा जोडाक्षर असे म्हणतो. तर पुढे आपण एक प्रश्न पाहिलेला आहे की लक्ष्मीकांत आणि कल्पवृक्ष या शब्दांमध्ये किती व्यंजने आहेत किंवा या जोडाक्षरांमध्ये किती व्यंजने आहेत, हा प्रश्न विचारला. उत्तर पाहू. बघा, लक्ष्मीकांत या शब्दाचा जर आपण विग्रह केला, फोड केला, तर आपल्याला लक्षात येईल लक्ष्मीकांत हा शब्द तयार झालाय. हलंत ल म्हणजे अपूर्ण उच्चाराचं व्यंजन, त्यामध्ये अ हा स्वर मिसळलाय. पूर्ण उच्चाराचा ल तयार झालाय. त्यानंतर क्ष कसा तयार होतो आत्ताच आपण पाहिलं. तर क श एकत्र येऊन हलंत क्ष अर्धा क्ष तयार होतो. त्यामध्ये परत अर्धा म मिसळला गेलाय. वेलांटी आलेली आहे त्यामुळे दीर्घ ई आपण घेतली आहे. लक्ष्मी. त्यानंतर कांतसाठी हलंत क, त्यामध्ये काना आहे म्हणून आ हा स्वर येईल का. आणि अनुस्वारासाठी हलंत न, हलंत त आणि शेवटी अ, कान त. तर त सुद्धा शेवटी अपूर्ण उच्चाराचा, त्यामध्ये स्वर मिसळून तो पूर्ण उच्चाराचा झालेला. तर अशा पद्धतीने लक्ष्मीकांत या शब्दाची आपण फोड केली. त्यामध्ये लाल रंगामध्ये जे आपण दाखवलेले आहेत ते सगळे स्वर आहेत आणि काळ्या रंगामधील सगळे व्यंजने आहेत. परीक्षेमध्ये अशा पद्धतीने एखादा जोडाक्षर देऊन आपल्याला त्यातील स्वर किंवा व्यंजन ओळखायला सांगितलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने जर त्या शब्दांचे विग्रह आपल्याला माहिती असतील, कशापासून तयार ते होतात हे जर लक्षात आलेलं असेल, तर सहज आपल्याला त्यातील स्वर किंवा व्यंजन शोधता येतात. जसं इथे 7 व्यंजन आलेले आहेत. पुढचा शब्द आहे जोडाक्षर कल्पवृक्ष. तर त्याची फोड आपण केली. हलंत क अधिक अ, हलंत ल, हलंत प अधिक व, हलंत व अधिक ऋषीचा रू हा स्वर. त्यानंतर क्ष कसा तयार होतो? तर क षटकोनाचा श आणि त्यात अ. तर एकूण व्यंजने आहेत 6 आणि स्वर आहेत 4. अशाच पद्धतीने मृगाक्षी, चक्रपाणी, क्रौर्य, कृतज्ञता, दीर्घोद्योगी, मर्कटज्ञान अशा वेगवेगळ्या जोडाक्षरांचा सराव म्हणून आपल्याला काही जोडाक्षरे घेता येतील आणि त्यातील स्वर आणि व्यंजन ओळखण्याचा सराव करता येईल. वर्णविचारामध्ये शेवटचा प्रकार राहतो तो म्हणजे स्वरादी. तर मूळ स्वरादी आहेत अम आणि आहा आणि नवे स्वरादी मानल्या जातात ॲ आणि ऑ. तर स्वरादी कशाला म्हणावं? तर स्वरादी म्हणजे अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना त्यांच्या अगोदर स्वरांचा उच्चार होतो. जसं अम हा अनुस्वार आणि आहा हा विसर्ग यांचा उच्चार करत असताना आधी स्वर येतो, अ हा स्वर येतो आणि त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार आणि विसर्गाचा उच्चार होतो. आधी स्वर येतो त्यामुळे त्यांना स्वर आदी असं म्हटलं जातं. स्वर ज्याचा आरंभ आहे त्यालाच आपण स्वरादी असे म्हणतो. जसं की एखाद्या शब्दाच्या वर अनुस्वार दिला की आपण टिंब देतो. शंकर हा जर शब्द असेल तर त्याच्या वर शच्या वर आपण अनुस्वार देऊन तो शब्द तयार करतो. त्याचबरोबर एखाद्या शब्दाच्या शेवटी विसर्ग दिलेला असेल तर त्यामध्ये स्वरादी समाविष्ट आहे हे देखील आपण लक्षात घेऊ शकतो. नव्याने जे 2 नवीन स्वरादी मानले जातात ते म्हणजे ॲ आणि ऑ. असा बॅग हा शब्द असेल तर ब हा व्यंजन आणि ते ब या व्यंजनामध्ये ॲ हा नवे स्वरादी मिसळल्यानंतर बॅग, ग अशा पद्धतीचा शब्द तयार होईल. तर आजच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की भाषेचं व्याकरण कशाला म्हणावं
त्यामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश होतो, वर्ण काय आहेत, वर्णांचे प्रकार काय पडतात आणि त्या वर्णांच्या प्रकारातील उपप्रकार काय आहेत, हे आपण समजून घेतलं. पुढच्या सेशनमध्ये आपण वर्णांचे उच्चार स्थानानुसार कशा प्रकारे प्रकार पाडले जातात, उपप्रकार पाडले जातात आणि त्याचबरोबर तालव्य, दंत तालव्य म्हणजे काय, ही आज संकल्पना समजून घेऊ.